ते म्हणतात हा प्रश्न आमच्या आस्थेचा सुद्धा आहे. त्यांनी रामायणाचा उल्लेख केलाय. विलासजी, खरं तर आपण प्रस्तावना इतकी समर्पक या चर्चासत्राची आज केली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये सर्वात जास्त पर्यावरण प्रेमी, पर्यावरण पूरक आणि निसर्ग प्रेमी जर कोणता धर्म असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण जी सगळे दाखले दिलेत त्याच्याही पुढे जाऊन आपले महाराष्ट्रातले संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून तर वृक्षांविषयीचं प्रेमच सांगतायत. त्याच्यामुळे पर्यावरण प्रेमीच आपण सगळेजण आहोत. पर्यावरण पूरकच कुंभमेळा आपल्याला करायचा आहे आणि निश्चितपणानं सरकार सुद्धा पर्यावरण पूरकच कुंभमेळा करेल याच्यावरती आपल्याला सगळ्यांना विश्वास ठेवला पाहिजे. पण त्याच सोबत वास्तविक परिस्थिती काय आहे याचं सुद्धा भान आपण ठेवलं पाहिजे आणि थोडंसं त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण बघा, प्रयागराजमध्ये यावेळेला कुंभ झाला काही दिवसांपूर्वी. आपण पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी त्या ठिकाणी झाली. आज समाज माध्यमांमुळे प्रचंड लोकप्रियता कुंभमेळ्याची आणि आपल्या सगळ्या सण उत्सवांची वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या नाशिकला कोट्यावधी लोक त्या परवा काळामध्ये इथे येणार आहेत. साधू महंत मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि हा कुंभमेळा त्या जागेवर काही आज भरत नाही. हा सनातन परंपरेपासून तिथे भरत आलेला आहे त्याच जागेवर. आता बघा, त्या ठिकाणची परिस्थिती बघा. प्रयागराजमध्ये 15,000 एकर जागेवर कुंभमेळा लागतो आणि नाशिकचा कुंभ फक्त 350 एकरवर लागतो. 15,000 एकर कुठे आणि 350 एकर कुठे. त्याच्यामुळे 350 एकर मध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयागराजचा कुंभ हा पूर्णपणे नदीपात्रात भरतो आणि नाशिकचा कुंभ हा शहराच्या मध्यवर्ती भागात भरतो. अशा वेळेला आपण तिथली वास्तविक परिस्थिती पाहिली पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा मला मांडायचा विलासजी, की जी एकदम अचानक जी भूमिका मांडली जाते की तपोवन उद्ध्वस्त करणार, तपोवन काढून टाकणार, अशी परिस्थिती नाहीये. हे बघा, माझ्याकडे मी गुगल इमेज काढून ठेवली आहे. हा 2015 सालची गुगल इमेज. इथे कुठे वृक्ष आता जी दाखवली जात आहेत ती नाही आहेत. आणि ही दुसरी इमेज आहे, ही आत्ताची 2025 ची आहे. याच्यात घोळ काय झालाय, आपल्याला जे वाटतंय की आपण म्हणजे तपोवन उद्ध्वस्त करतो, झाडं उद्ध्वस्त करतो, तसं नाहीये. महानगरपालिकेपुढचा सगळ्यात महत्वाचा जटिल प्रश्न हा असतो की कुंभमेळ्याच्या वेळेला या मोकळ्या जागेवरती जे अतिक्रमण केलं जातं ते अतिक्रमण हटवायचं कसं. आणि मग महापालिकेने काय उपद्व्याप केला की या जागेमध्ये मधल्या काळामध्ये म्हणजे कुंभमेळा ज्या वेळेला पूर्ण झाला 2015ला, त्याच्यानंतर काही झाडं लावण्यात आली आणि मग ती झाडं आपण त्यावेळेला काढून टाकू आणि या ठिकाणी साधुग्राम करू. आणि मग आता प्रश्न काय आला की आता ती झाडं हटवायची आहेत. तपोवनातली वर्षानुवर्षाची झाडं काढली जाणार नाही आहेत आणि त्यात सुद्धा जी मधल्या काळात लावली गेली त्यात सुद्धा जी अत्यावश्यक आणि मध्ये जी येत आहेत तीच काढली जाणार आहेत. त्याचं सुद्धा पुनर्रोपण करता येईल का, त्याच्या बदल्यात काही झाडं लावता येतील का, असा प्रयत्न करतायत. पण माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच ही विनंती आहे की कुंभमेळा ही नाशिककरांची जबाबदारी. हा साधू संतांचा कुंभमेळा आहे, हा काही सरकारचा कुंभमेळा नाही. त्याच्यामुळे आज आपल्या महाराष्ट्रात आणि नाशिकला हा मान जो मिळालेला आहे, आपण सगळ्यांनी म्हणजे खरे वृक्षप्रेमी जे असतील त्यांनी, प्रशासनाने आणि साधू महंतांनी एकत्रित बसून याच्यावर सर्वमान्य असा तोडगा काढला पाहिजे. कोणीही टोकाची भूमिका घेता कामा नये आणि जो सर्वमान्य तोडगा असेल तो सरकार सुद्धा त्याला स्वीकारेल. आणि आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय की सरकार कुठे हट्ट करत नाही, जी झाडं वाचवता येतील त्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतोय. मला वाटतं ही भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. मला खरं तर त्याचे उपप्रश्न विचारायचे. एक छोटासा उपप्रश्न विचारतो. मग तुमच्याच सरकारमध्ये असलेल्या तुमच्या मित्रपक्षाला तुम्ही समजून नाही का सांगू शकले? नाही, समजून सांगण्याचा काही प्रश्न नाहीये. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही तीनही याच मताचे आहोत की कुठेही झाडांची कत्तल केली जाणार नाही, झाडं तोडली जाणार नाहीत. पण ज्या ठिकाणी अत्यावश्यक आहे त्या ठिकाणची झाडं आणि त्याच्या सुद्धा बाबतीत दुसरा पर्याय आम्ही शोधतो आहोत. पण असं आहे की काही लोकांना जर याची वेगळी मांडणी करायची असेल, वेगळी भूमिका घ्यायची असेल, त्यांचं ते विचार स्वातंत्र्य आहे. पण मला वाटतं याच्यामध्ये प्रशासन आणि सरकार योग्य निर्णय घेईल आणि याच्यातनं सामोपचाराने तोडगा काढला जाईल. ठीक आहे. गुणरत्न